मराठा विरुद्ध ओबीसी जिथं जिथं वातावरण जास्त पेटलेलं आहे त्या नेत्याला तर टार्गेटच. मग त्यांच्या बापजाद्यांनी सुद्धा किती बहुजनांसाठी संघर्ष केला असेल, तुमच्या आमच्यासाठी किती नेत्यांना उभं केलं असेल, सगळं विसरून जायचं. लातूर, धाराशिव किंवा बऱ्याच जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध धनगर, मराठा विरुद्ध वंजारी किंवा ओबीसी विरुद्ध मराठा असे काही तथाकथित वाद निर्माण करून विनाकारण द्वेष निर्माण केला जातो आणि तो मतांच्या त्या बटन दाबेपर्यंत आणला. तो उमेदवार निवडून येणार आहे, तो त्यांचं जातीचंच कल्याण करणार आहे का लगेच? इतके दिवस विधानसभेमध्ये होते, आरक्षण नाहीच देऊ शकले ना. ओबीसींचं सुद्धा आरक्षण रद्द झालंय. ओबीसी प्रधानमंत्री असताना मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भगवान, जय मल्हार आणि जय महाराष्ट्र सुद्धा. महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मराठवाड्यात आणि त्याच्यात खास करून बीड जिल्ह्यामध्ये आरक्षणाची जी काही वादळं सुरू होती, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, धनगर समाजाला आरक्षण पाहिजे, ओबीसींचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसींच्या आरक्षणाला सरकारने संरक्षण दिलं पाहिजे, कुणाचंही आरक्षण कुणालाही तोडून दिलं नाही पाहिजे, अशा वेगळ्या वेगळ्या विचाराची माणसं महाराष्ट्रात होती, आहेत आणि भविष्यात राहतील. पण जी काही स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेतात, मग ओबीसी नेते कधी मराठा नेत्यांवर घसरतात, मराठा नेते कधी ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात. आता नेतेच एवढे झालेत, प्रत्येक जण ओबीसी मधला समन्वयक असेल किंवा नेता असेल किंवा मराठ्यांमधला नेता समन्वयक असेल. मी कसं चमकलो पाहिजे याच्यासाठी आपण काय बोलतोय, काय भूमिका घेतोय आणि किती टोकाला जाऊन टीका करतोय हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्याला फक्त प्रसिद्धी पाहिजे असते. पण त्याच्यात होतं काय, वर्षानुवर्षे हातात हात घालून खांद्याला खांदा लावून जे सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र होती ती आता ह्या सध्याच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विभागली गेलीत. गावखेड्यात तर हे प्रकरण फार भयानक आहे, हे नाकारता येणार नाही. मग आता निवडणुका आल्या लोकसभेच्या 2024 ची निवडणूक, म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जिथं जिथं वातावरण जास्त पेटलेलं आहे त्या नेत्याला तर टार्गेटच. मग त्यांच्या बापजाद्यांनी सुद्धा किती बहुजनांसाठी संघर्ष केला असेल, तुमच्या आमच्यासाठी किती नेत्यांना उभं केलं असेल, सगळं विसरून जायचं. स्वार्थ फक्त स्वार्थापोटीच असतो. स्वार्थ संपला की आपण जवळच्यांना सुद्धा विचारत नाहीत, मग तर जातीतले आणि भावकीतले किंवा गावातले आणि मग इतर जातीचे तर काही विचारायला सोय नाही. आता ह्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खास करून बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी हा वाद लावण्याचा किंवा पंकजा मुंडे उभे आहेत, मग त्या वंजाऱ्याच्या आहेत, गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत, ओबीसींचे नेते होते, बहुजनांचे नेते होते. गोपीनाथ मुंडेंवर सगळ्यांचंच प्रेम आहे, मग त्यांच्या जातीचं तर जास्त असणार. पण जय भगवान म्हणायचं आणि मग सगळे मराठी शत्रू आहेत असं दाखवायचं. ओबीसी नेते म्हणायचं पण कुठल्याच इतर ओबीसी इतर जात समूहाबद्दल कधीच चकार शब्द करायचा नाही, आंदोलन करायचं नाही, भूमिका पण मांडायची नाही. कदाचित ते पंकजा मुंडेंनी केलेलं असावं. आता बीडमध्ये तर ओबीसी नेत्या म्हणून सगळ्याच ओबीसीनी पंकजा मुंडेच्या पाठीशी राहिले असतील का, विचार करणारी गोष्ट आहे. कारण पंकजा मुंडेंच्या स्टेजवर मराठा समाजाचे सुद्धा नेते होते. याचा अर्थ जे त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे नावाचे मराठा उमेदवार होते, सगळेच मराठा हे बजरंग सोनवणेंच्या पाठीशी होते का? कारण बरेच मराठे पंकजा मुंडेंच्या मी सांगितलंय तसं स्टेजवर पण होते. म्हणजे भाजप समर्थक पण मराठा आहेतच की. परंतु वाद आणला जातीवर आणि जातीचं विद्वेषीकरण एवढं भयानक केलं. काय तुम्ही धर्मावर तुम्हाला राजकारण करायचं, म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम असे वाद लावले जातात. पण मराठवाड्यामध्ये म्हणजे मराठवाड्याच्या बीड, लातूर, धाराशिव किंवा बऱ्याच जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध धनगर, मराठा विरुद्ध वंजारी किंवा ओबीसी विरुद्ध मराठा असे काही तथाकथित वाद निर्माण करून विनाकारण द्वेष निर्माण केला जातो आणि तो मतांच्या त्या बटन दाबेपर्यंत आणला. तो इतका ताणला गेला, इतका टोकाला गेला की त्याच्यातून चांगला वाईट प्रचंड प्रचार झाला. काही प्रस्थापित जसे मराठा आहेत तसे काही प्रमाणात प्रस्थापित वंजारी सुद्धा आहेत. पैसा सगळ्यांकडे आहे,
मग पैसा असला, की मग माणूस ज्या पद्धतीनं एकमेकांना टप देण्याचं काम करतो. मग तरुण पिढीच्या हातात सूत्र असतात. मग तर ते उसळणारच. साध्य काय करणार? तुम्ही काय एकाच जातीचं मतदान घेणार आहे का? एकाच जात समूहावर सगळी निवडणूक लढवणार आहे का? तुम्ही दुसऱ्यावर ज्यावेळेस हात बोटं करता, त्यावेळेस लोकं तुमचे पण वाभाडे काढतात. कोणी 2 बायका केलेल्या असतात. कुणी एक बायको घरात आहे आणि दुसरी बायको बाहेर आहे. बाहेरची बायको नेहमी सांगते, की हाच माझा नवरा आहे. ही माझी लेकरं आहेत. बघा आम्ही कसं फिरलेलो. रोज रील असतात. त्यावेळेस चारित्र्य हनन होत नाही का? मग त्यावेळेस तुमच्यातलं म्हणजे समजा तुम्ही मराठा जातीचे असेल, तर मराठा जातीचं पण, धनगर असाल तर धनगर जातीचं पण किंवा ओबीसी असाल, तर ओबीसीचं जे काही अहमपणा जे काही असायचं ते. कुठल्याही जाती धर्माचे असो. मी जातीच्या पुढे जाऊन बोलणारा कार्यकर्ता आहे. परंतु आज मला अ, हे बोलावं लागतं. इतका टोकाचा विरोध आणि टार्गेट एकच आहे. निवडून येण्याचं. मला सांगा बरं, बजरंग सोनवणे किंवा पंकजा मुंडेबद्दल बोलत नाही मी. पण ह्यांनी सुद्धा किती आंदोलनं केली समाजासाठी, किती रस्त्यावर उतरले, किती समाजाच्या पाठीशी राहिले. हे फक्त जातीनं आहेत म्हणून त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांचा समाज. हे वास्तव आहे. हे विसरून चालणार नाही. मी दोघांनाही कधी भेटलेलो नाही आणि दोघांचाही समर्थक किंवा विरोधक नाही. तरी पण मला काय म्हणायचंय, उद्या हे निवडून आले, ह्यांच्यातला एक जण निवडून येणार आहे. म्हणजे तो आता जो उमेदवार निवडून येणार आहे, तो त्यांच्या जातीचंच कल्याण करणार आहे का लगेच? इतके दिवस विधानसभेमध्ये होते, आरक्षण नाहीच देऊ शकले ना. ओबीसींचं सुद्धा आरक्षण रद्द झालंय. ओबीसी प्रधानमंत्री असताना. म्हणजे याचा विचार आपण करणार आहोत की नाही? आणि ज्यांची विचारधारा आरक्षण विरोधी आहे, ते तुम्हाला आरक्षण देणार आहेत का? बरं, मनोज जरांगे पाटील असतील किंवा इकडे पंकजा मुंडे किंवा छगन भुजबळ असतील. आता हेच ह्या 2 समाजाचे म्हणजे अ, उद्धारक आहेत का? ओबीसीमध्ये 374 प्लस जाती आहेत. कधी बघितलं का ह्यांना इतर जातीच्या आंदोलनामध्ये स्टेजवर ओबीसीचे नेते असतील तर? नाही. कधी मराठा नेत्यांनी मनोज जरांगे सोडा आणि त्याच्या अगोदर म्हणजे मराठा नेते जर काही सोडले, हे जर क्रांती मोर्चा सोडला ना, तर काही करा म्हणजे बोलू नाही शकत कुणी. कारण कधी कुणी कुठं आंदोलन सुद्धा करत नव्हतं. पण आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. घटनात्मक चौकटीमध्ये जर तरतूद असेल, तर ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे. तुम्ही नाकारणारे, विरोध करणारे कोण? पण त्या सगळ्या राजकीय तुमच्या वादामध्ये आणि सगळा राजकीय विरोध चालू आहे. प्रचंड राजकीय द्वेष सुरू आहे. एक मत महत्वाचं आहे बरं का. आणि उमेदवार कुठलाही असू द्या. राजकारणी उमेदवार देताना सगळे जातीचे अंदाज बघून देतो. तरी सुद्धा सांगतो. एखादंच बामणाचं घर असतं, पण बामण उमेदवार असतो. त्याला सगळ्या जातीचं मत पाहिजे असतं का नाही? समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तीमध्ये समजा एकच वस्ती आहे आणि विरुद्धी उमेदवार आहे. पण तीच वस्ती जर त्या उमेदवाराच्या पाठीशी राहिली, तर तो निवडून येतो. तो म्हणतो का मी ह्या जातीचा आहे, मला तुम्ही मतदान असं नाही. तो म्हणतो तुम्ही माझे मतदार राजे आहे, तुम्ही मतदान केलं पाहिजे. मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं. राजकारण आज आहे, उद्या नसेल. सगळ्यांनी एकजुटीनं गुण्यागोविंदाने राहायचं सोडून इतका टोकाचा द्वेष, हे आपले जे नेते पुढारी आहेत काहीतरी चुकार भाषणं करतात आणि द्वेष पसरवतात. आणि मला तर ते धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, ज्या भावा-बहिणीचं जमत नव्हतं, तिथं ओबीसी कुठल्या नेत्याने मध्यस्थी नाही केली कधी. का त्यांचा कुटुंबाचा वाद होता का त्यावेळेस? मग त्याला तुम्ही जातीचे रंग द्या ना. तिथं नाही देता येणार का? सगळं ठरवून असतं. जो सत्तेच्या प्रकारामध्ये एकमेकांना आडवं येतो, तो कट्टर विरोधक असतो. भावाला पण आमदार व्हायचंय, बहीण पण आमदारकीला उभी राहते. द्वेष प्रचंड असतो. एकमेकाचे हैवान होतात, शत्रू चारित्र्यापर्यंत आले होते, आठवत असेल तुम्हाला तर. मागच्या निवडणुकीला. आता काय गप्पा मारतायत? आता एकमेकाचा प्रचार करण्यात दंग आहेत. तीच मराठा समाजाची, तीच सगळ्या समाजाची सुद्धा परिस्थिती आहे.
सगळे त्याच पद्धतीने वागतात, फक्त विचार करताना वेगळा विचार करतात. मित्रांनो, हे सगळे आज विरोधात आहेत, उद्या एकत्र येतील. कदाचित एकाच पक्षात सगळे असतील. त्यावेळेस काय करणार? तर तुम्ही आम्ही जो काही द्वेष निर्माण करून आपलं नुकसान करून घेतो, त्याच्यात कुणाचं भलं होतं याचा फक्त विचार करा. कुणीही कुणाच्या विरोधात राहू नका. एकत्र येऊया आणि पुढे जाऊया, एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय आणि महाराष्ट्र एक ठेवूया.